शिवपुराण या कथा सांगताना महाराजांनी अनेक उदाहरण तुम्हाला दिले असतील. भक्तीचा संगम कसा असला पाहिजे, भक्ती कशी केली पाहिजे आणि भक्तीपासून मिळणारी ऊर्जा. तुम्ही आता इथं पाहत असाल, महाराज जेव्हा बोलत होते त्या टायमाला त्यांचा एक एक शब्द तुम्ही कानात साठवण्याचा प्रयत्न करत होते. ते यासाठी करत होते की ज्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या परंतु ते आतापर्यंत आपल्या कानात पोचल्या नव्हत्या किंवा आपल्या हृदयात पोचल्या नव्हत्या, ते पोहोचवायचं माध्यम म्हणून महाराज होते. शंकर भगवानाच्या आणि तुमच्यामधला दुवा व म्हणून हे महाराज आहे. कोणीतरी हा साथीदार लागतो ना. कोणतंही काम करा त्याला कारण हे लागत असतं आणि कारण आज आपल्यामध्ये आपले महाराजांनी तुम्हाला ते सगळं प्रवचनामध्ये सांगितलं असेल. मी अनेक वेळेला लोकांना सांगत असतो, भक्ती करताना मंदिरात जाऊन भक्ती होते असा काही लोकांचा समज असतो. काही लोकांचा समज असतो की कण में है भगवान, तो मंदिरात जायचं कशाला. आणि ह्या अनेक अशा प्रकारामध्ये आपण देवाला पाहत असतो. आणि काही काही महाभक्त असे भारी झालेले आहेत आजकाल. पहिले महाराज मंदिरामध्ये जाताना पहिले लोक चपलाकडून ठेवायचे हे पाहायचे. देव तर उद्या भेटेल पण चप्पल गेली तर काय करायचं. देव थोडी पळून जातो पण चप्पल गेली तर काय करायचं. आता जग त्याच्याही पुढे गेले. आता मोबाईलवरच देव पाहायला लागलेत. ते म्हणतात देव मंदिरात जायचं कशाला, मोबाईलवर देवाचे दर्शन व्हायला लागलेत. एक रील पाहिली की तो महाराज कोणतरी असतो, तो काहीतरी चमत्कार दाखवतो, त्यालाच हात जोडले तरी चालतं. परंतु एक लक्षात ठेवा की कधी कोणतंही भक्तीचं काम करत असताना त्यावेळेला मनोभावे करा, नसता करू नका. काही अडचण नाही आहे. देव तुमच्या भक्तीसाठी थांबलेला नाही आहे, त्याचं काम तो करतच असतो. ज्यांनी आपल्याला हे दाखवलंय, जग दाखवलंय, त्याला आपल्याबद्दलची माहिती सर्व असते. म्हणून तो आपल्यासाठी थांबत नसतो. परंतु आपण जर मनोभावी जर देवाची प्रार्थना केली, देवाला जर आत्मसात करायचा प्रयत्न केला, कधीतरी देवाच्या मंदिरात गेल्यानंतर, आजपासून नाही पण उद्यापासून, त्या डोळ्यामध्ये एकदा देवाच्या पहा. तुम्हाला 1 मिनटं फक्त शांतपणे देवाच्या डोळ्यात पहा, तुम्हाला देव तिथं दिसेल. तुम्हाला दिसेल जरूर, पण तुमची ती भक्ती असली पाहिजे. आज शिवपुराणाच्या माध्यमातून माझ्याकडे तर शिवपुराण एवढं जोरात चालतं. महाराज आमच्या मतदारसंघामध्ये सगळीकडे महादेवाचे मंदिर झालेत. घरात पाणी नसलं तरी चालल, महादेवाच्या मंदिरात पाणी पाहिजे. महादेवाच्या मंदिरात पाणी आणि बेल लगे. महिला आमच्या तर इतक्या आहेत की ते टाकल्याशिवाय तर त्यांना म्हणतात नाही आम्हाला हे केलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य वाढतं ना. तुमचं आयुष्य वाढायचं कारण काय. 1 लोटा जल आहे तिथं, 1 लोटा जल, पण फक्त जल. म्हणून आपण सर्वजण या भक्ती रसामध्ये सर्वजण सामील झालात. चांगला एक धार्मिक उत्सव या ठिकाणी साजरा केला गेला आहे. याला उत्सव यासाठी मी म्हणलो की माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक दुःख आहेत. कोणीही माणूस या जगामध्ये सुखी नाही आहे. प्रत्येकाला काही ना काही पीडा आपल्या मागं आहे. आणि त्या पिढेतून एक काही वेळ हा भक्तिभावामध्ये गेल्यानंतर त्या दुःखाचं आपल्याला मागं पडल्यासारखं वाटतं आणि खऱ्या अर्थानं आनंद मिळतो. हा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी राहावा. माझ्याबरोबर आमचे सर्व सहकारी आलेले आहेत, उमेदवार पण आलेले आहेत. या सगळेजण आपल्या आपल्या कुटुंबातले लोक आहोत. आपण एकमेकाला सहकार्य करू, एकमेकाला आशीर्वाद तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि कधीही आपलं दुःख सांगण्यापेक्षा दुसऱ्याच्या दुःखामध्ये जाऊन जर थोडं काम करता आलं तर खऱ्या अर्थानं तुमचा परमार्थ ज्याला म्हणताय ते साधता येईल. नसता बाजूच्या घरात टी व्ही आला तर इकडे ही बोटे मोडायला लागली, त्यांनी टी व्ही घातलाच कसा. नवरा घरात यायच्या पहिले त्याच्याशी भांडणं आपलं सुरू नका करू. त्यांनी घेतलं, जाऊन म्हणा की हा चांगलं आहे,
टी व्ही घेतला, आणखीन मोठा घेतला असता चांगला झाला असता, अशी भावना जर ठेवली, इतराबद्दल जर आपण आदर ठेवला तर आपल्याला देव कधी कमी करत नाही. हा माझा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तुम्हाला दीर्घ आयुष्य दे, चांगलं आयुष्य दे आणि आपण तुमचं कुटुंब सर्व सुखी हो आणि या भक्तिरसामध्ये तुम्ही कायम राहावत एवढी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नको आपण नको चल महाराज. धन्यवाद.